हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरः, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं, तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। नमस्कार। माझी आज पहिलीच वेळ आहे अशा प्रकारे करायची, तर सगळ्यांनी सांभाळून घ्यावं ही विनंती कुंडलिक आहे। वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली जय ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। तर नमस्कार, मी आज ज्ञानेश्वरांची जी 9वी ओवी आहे त्यातल्या 9व्या अध्यायातल्या 57व्या ओवीबद्दल मी सांगणार आहे। आता ज्ञानेश्वरी बद्दल जर बोलायला गेलं तर ज्ञानेश्वरी ही ज्ञानेश्वर महाराजांनी सर्वसामान्य जनतेला समजण्यासाठी तेव्हाच्या मराठी भाषेमध्ये ती लिहिलेली आहे। पण मूळ ही जी ज्ञानेश्वरी आहे जी अर्जुनाला श्रीकृष्णांनी भर युद्धामध्ये सांगितली होती, ज्या वेळेला ते युद्ध करायला तयार नव्हते तेव्हा। तर आपण बघूयात त्या ओवी काय आहे ते। ज्ञानेश्वरी श्री भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितली ती श्रीमद भगवद्गीता, आणि त्याच्यावरचीच टीका ही ज्ञानेश्वरी। बरोबर बरोबर। धन्यवाद ताई। ओवी मी बोलते। पाहे पाम दूध पवित्र आणि गोड, परी ते आव्हेरून गोचिड, अशुद्ध काय नेघती। ह्याचाच अर्थ काय आहे? शब्दशः अर्थ पाहायला गेलं तर जसं दूध हे पवित्र आणि गोड आहे, आपण परत एकदा म्हणूया, ओवी आपण परत एकदा म्हणूया। ओके। हा, पाहे पा दूध गोड आणि पवित्र आणि गोड, पाहवे पा दूध पवित्र आणि गोड, पासे परी पासे त्वचेची या पदराड। ओके, हो का? माझ्याकडे ते पुढे बोलू। पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पासे त्वचेची या पदराड, परिते अव्हेरून गोचिड, अशुद्ध काय न घेते। पुढे पुढे चालू चालेल, ठीक आहे। थँक्यू। म्हणजे ह्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे आपल्याला की जसं गाईच्या कासेला गोचिड जे चिकटतं ते दूध न घेता ते गाईचं रक्तच ओढत असतं। दूध हे पवित्र असतं, चांगलं असतं, परंतु रक्त हे अशुद्ध मानलं जातं। तर गोचिडला ते दूध दिसत नाही, तर त्याला फक्त ते अशुद्ध रक्तच दिसतं। याचाच अर्थ काय की सात्विकता जी असते, दुधामध्ये सात्विकता असते, ती त्याला न दिसता त्याच्यामधलं रक्त म्हणजे तामसिक वृत्ती जी असते तीच त्याला आकर्षित करत असते, असा याचा शब्दशः अर्थ आहे। म्हणजेच काय की मनुष्य संसारामध्ये असताना चांगल्या गोष्टी निवडण्याच्या ऐवजी तो वाईट गोष्टी जास्त निवडतो। आता याचं साधं सोपं साधं सरळ उदाहरण मी असं सांगू शकते की आपण दिवसभरामध्ये काय करतो, ज्या आपल्या आयुष्यामध्ये घडलेल्या दिवसभरातल्या सुद्धा चांगल्या गोष्टींचा बद्दल आपण चर्चा कधीच करत नाही, विचार कधीच करत नाही। पण एखाद्या व्यक्तीने जर काहीतरी टोकून बोललं असेल तर त्या गोष्टी आपल्या मनाला इतकी लागून राहते की दिवसरात्र आपण त्याच गोष्टीचा विचार करत बसतो।
म्हणजे चुकीच्या, अयोग्य, निगेटिव्ह एनर्जीज आपण जास्त स्प्रेड करत असतो. तर असं करायला नाही पाहिजे. तर एखाद्याने आपल्याला शाबासकी दिली असेल तर तुम्ही शाबासकी बद्दल 4 शब्द बोला ना. चांगल्या गोष्टींना स्प्रेड करणं गरजेचं असतं, ना की चुकीच्या गोष्टींना. असं. तर आता ह्याचं आणखी एक उदाहरण द्यायचं झालं तर हिऱ्याचं आपण उदाहरण देऊ शकतो. ते असं की हिरा कुठे सापडतो, तो कोळशाच्या खाणीमध्ये हिरा सापडतो. मग कोळशाच्या खाणीमध्ये जेव्हा सर्वसामान्य माणूस जातो तेव्हा तो काय करतो, कोळसे बघत बसतो. पण जो हिराचा जाणकार असतो तो त्या कोळशातून बरोबर हिरा शोधतो आणि हिऱ्याला घेऊन येत असतो. पण एखादा सर्वसामान्य माणूस हिरा जरी त्याच्या हातामध्ये आला तरी तो कोळसा समजून टाकून देत असतो. तर असं आपल्या हातून होणं अपेक्षित नसतं. तर या समाजामध्ये असे जाणकार आपल्याला होणं गरजेचं आहे की जी परमेश्वराने दिलेली सात्विक कृती आहे ती वाढवण्यासाठी प्रयत्न करायचा असतो. त्याच्यासाठी संतांची संगत लाभणं हे अत्यंत गरजेचं असतं. आपण ज्या लोकांच्यात उठतो, बसतो, वावरतो त्या लोकांचे गुण आपल्याला लागत असतात. जर आपण चांगल्या लोकांमध्ये राहिलो, वावरलो तर नक्कीच आपले चांगले गुण प्रगत होतात, ते वाढीत जातात. पण आपण जर निगेटिव्ह लोकांच्या मध्ये जास्त राहिलो, नकारात्मक विचार करणाऱ्या बाणकोड वृत्तीच्या लोकांमध्ये जास्त जर आपण राहिलो तर आपली प्रवृत्ती सुद्धा त्या पद्धतीची व्हायला वेळ लागत नाही. चालेल, मी एवढंच बोलते आजचे दिवस. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. ज्योतिताई. रामकृष्ण हरी ताई, तुम्ही छान बोलताय. नाही, तुम्ही खरंच छान बोलताय. तुम्ही चालू ठेवा. उलट मी ऐकतेय, तुम्ही छान बोलताय. घाबरू नका, चालू ठेवा. ठीक आहे, चालेल. हो हो. श्रीकृष्ण जे आहेत ते अर्जुनाला असं सांगतात की मी सर्वत्र आहे, सगळ्या चराचरामध्ये मी आहे, प्रत्येक ठिकाणी मी आहे, भरलेला आहे. परंतु ज्ञानेश्वर महाराज पण हा दिसतो कोणाला, मी आहे हे बरोबर आहे. परमेश्वर सगळ्या चराचरामध्ये भरलेला आहे, प्रत्येक वस्तूमध्ये. जसं आपल्याला ही गोष्ट माहितीये, नरसिंहांची गोष्ट आपल्याला माहितीये. नरसिंहांचा जन्म कशामुळे झाला, फक्त प्रल्हादाची भक्ती होती. फक्त प्रल्हाद हा खूप नारायणाची भक्ती करायचे. पण नारायणाची भक्ती करायचे पण ते त्यांच्या वडिलांना आवडत नव्हतं. म्हणून ते सतत त्याला म्हणायचे की तू भक्ती करू नकोस. पण तो कधीच ऐकायचा नाही. तो नारायणाचा जप करतच राहायचा सतत. त्याला अक्षरशः आपल्याला माहितीच आहे की जसं की त्याला उंचांवरून ढकलून दिलं होतं, तरी सुद्धा नारायणांनी त्यांना वाचवलं. परत त्यांना उकळत्या तेलामध्ये टाकलं, तिथेही त्यांना नारायणांनी वाचवलं. आणि परत त्यांना हत्तीच्या पायाखाली तुडवायचा प्रयत्न केला, पण तिथेही त्यांना नारायणांनी वाचवलं, कारण ते सतत नारायणाचा जप करायचे. परंतु एक दिवस वैतागून त्याचे वडील त्याला म्हणतात की सांग, तुझा नारायण आहे ना सगळीकडे? तो म्हणतो की हो, परमेश्वर हा सगळीकडे आहे, प्रत्येक चराचरामध्ये तो सामावलेला आहे, सगळीकडे आहे. मग ते त्याला ओरडून विचारतात की इथे आहे का? तो म्हणतो हो आहे. तिथे आहे का? हो आहे. मग ते म्हणतात ह्या खांबात आहे का? हो आहे. पण नारायण सुद्धा खूप चिडलेले असतात की त्यांच्या भक्ताला ते इतक्या प्रकारे त्रास देत आहेत. मग ते वेळेला ते नरसिंहाचा अवतार घेऊन बाहेर येतात आणि बाहेर आल्यानंतर ते त्यांचा वध करून टाकतात. तर अशा प्रकारे परमेश्वर हा जरी सगळीकडे चराचरामध्ये पसरलेला असला, पण तुमची जर वृत्ती त्याच्यातला देवभाव ओळखून घेण्याची नसेल तर कितीही तुमच्या जवळ परमेश्वर असलं तर तुम्ही त्याला ओळखू शकणार नाही. तुम्हाला तिथे तो दिसणारच नाही. असं असतं.
याच्यासाठी आपल्यामधली भक्तीची जी दृष्टी आहे ती आपल्याला वृद्धिंगित करणं गरजेचं असतं. आणि जर ती झालेली नसेल तर आपल्याला ती जाणवू शकतच नाही कधीच.